हॅलो फ्रेंड्स, इंग्लिश ग्रामर डे 38 मध्ये आज आपण पाहणार आहोत चेंज द डिग्री पार्ट 3। यापूर्वी पहिल्या आणि दुसऱ्या भागामध्ये आपण वाक्याचं डिग्री चेंज करत असताना त्यातील विशेषण, सहाय्यकारी क्रियापद, पहिलं नाम, दुसरं नाम कसं ओळखायचं हे पाहिलं। त्यानंतर कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह कसं करायचं आणि सुपरलेटिव्हचं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर कसं करायचं हे अतिशय तपशीलवार आपण अभ्यासलेलं आहे। तर आजच्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत, जर दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये असेल तर त्याचं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर कसं करतात। बघा, नंबर 3, पॉझिटिव्ह डिग्रीचे कंपॅरेटिव्ह डिग्री। ओके, बनविताना खालील रचना वापरावी। बघा, आता रचना कोणती आहे लक्षात घ्या बरं का। जर दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये असेल, म्हणजेच जर वाक्यात विशेषणाचं पहिलं रूप आलेलं असेल तर ते वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीत असतं ना। मग पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये जर वाक्य असेल तर त्याचं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर कसं करायचं त्यासाठी ही रचना आहे। बघा, सुरुवातीला घ्यायचं आहे दुसरे नाम। आपण मागे पाहिलं ना, वाक्यातलं पहिलं नाम, दुसरं नाम, सहाय्यकारी क्रियापद आणि विशेषण ओळखणं ही पहिली गरज आहे डिग्री चेंज करण्यासाठी। आणि मग ते दिलेलं वाक्य कोणत्या डिग्रीत आहे त्यानुसार त्याचं कोणत्या डिग्रीत रूपांतर करायचं त्यासाठीची योग्य रचना वापरायची आहे। ही तिसरी रचना आहे पॉझिटिव्ह डिग्रीचं कंपॅरेटिव्ह करण्यासाठी। दुसरं नाम घ्यायचं, त्यानंतर घ्यायचं आहे सहाय्यकारी क्रियापद। ओके, त्यानंतर घ्यायचा नॉट। ओके, मग विशेषणाचं दुसरं रूप घ्यायचंय। बघा, दुसऱ्या रूपानंतर नेहमी दॅन येतो बरं का, लक्षात ठेवा, दॅन आणि पहिले नाम। ही झाली आपली रचना जर वाक्य पॉझिटिव्हचं असेल तर त्याचं कंपॅरेटिव्ह करण्यासाठी। दुसरं नाम, सहाय्यकारी क्रियापद, नॉट, विशेषणाचं दुसरं रूप, दॅन आणि पहिले नाम। ही रचना वापरण्याबरोबरच एक टीप सुद्धा आपल्याला वापरायची आहे। ती टीप काय आहे? दिलेल्या वाक्यात नॉट असेल, आलंय लक्षात, तर वरील रचनेतील नॉट काढावा। बघा, आपल्याला या ठिकाणी जी रचना दिलेली आहे त्या रचनेत नॉट आलेला आहे, पण जर दिलेल्या वाक्यामध्ये नॉट आलेला असेल तर हा रचनेतील नॉट काढून टाकायचा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। बघा, आता या टाईपचं एक्झाम्पल बघू आपण। अनिल इज ॲज स्ट्रॉंग ॲज सुनील। बघा, सिंपल सेंटेन्स घेतलं एकदम। चेंज द डिग्री ही सूचना ब्रॅकेटमध्ये दिसली आहे। काय करणार? वाक्यातलं सहाय्यकारी क्रियापद, पहिलं नाम, दुसरं नाम, विशेषण हे ओळखायचं आहे। मग सहाय्यकारी क्रियापद इज, त्या अगोदर आलेलं असतं पहिलं नाम, ॲज किंवा दॅनच्या नंतर असतं ते दुसरं नाम। इथे बघा, ॲज, ॲज दोन ठिकाणी आलेलं आहे। दोन ॲज आलेले असतील तर दुसऱ्या ॲज नंतर येतं ते दुसरं नाम, मग हे आहे दुसरं नाम, आणि ॲजच्या अगोदर असतं विशेषण। मागच्याच प्रकारात आपण पाहिलं ना की विशेषण हे नेहमी असं झिगझॅग मध्ये अंडरलाईन करा, आपल्या लक्षात येण्यासाठी की हे विशेषण आहे। हे घटक आपण का ओळखतोय? कारण आपल्याला उत्तरासाठी जी रचना वापरायची ना, त्या रचनेमध्ये सर्व हे शब्द दिसत आहेत पहा तुम्हाला। मग तुम्हाला दुसरं नाम सुरुवातीला घ्यायचंय, तर मग दिलेल्या वाक्यातलं दुसरं नाम काय आहे ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे ना। हे जर माहीत नसेल, नुसती रचना पाठ असून जमणार नाही। मग आपल्याला हे घटक अगोदर आयडेंटिफाय करावे लागतील। ओके, मग दुसरं नाम सुरुवातीला घेणार आहोत आपण, काय आहे ते? सुनील।
त्यानंतर साह्यकारी क्रियापद आहे इज. पुढे काय नॉट. ही टीप बघा बरं का, नॉट घ्यायचा की नाही हा टीपचा विचार करून आपण ठरवू शकतो. दिलेल्या वाक्यात नॉट असेल तर वरील रचनेतील नॉट काढावा. आहे का दिलेल्या वाक्यात नॉट? नाहीये, म्हणजे रचनेतला नॉट काढायचा नाहीये. जर दिलेल्या वाक्यात नॉट असता तर हा नॉट आपण काढून टाकला असता. नॉट नाहीये म्हणजे आपल्याला रचनेत दिल्याप्रमाणे नॉट घ्यायचा आहे. दुसरं नाम सुनील, साह्यकारी क्रियापद इज, त्यापुढे घेतला नॉट. विशेषणाचं दुसरं रूप, विशेषण आहे स्ट्रॉंग, त्याचं दुसरं काय होईल? स्ट्रॉंग, स्ट्रॉंगर, स्ट्रॉंगेस्ट. दुसरं आहे स्ट्रॉंगर. त्यानंतर काय? दुसऱ्या रूपानंतर दॅन घ्यायचं आहे. आणि शेवटी पहिलं नाम जे आहे अनिल. ही सर्व मार्किंग आपल्याला करायची आहे. जर डायरेक्ट हा पार्ट बघत असाल तर यापूर्वीचे दोन्हीही पार्ट बघा, म्हणजे तुमच्या नीट लक्षात येईल की आपण हे घटक कसे ओळखतोय. कारण हे आपण पहिल्या पार्टमध्ये अतिशय डिटेल पाहिलेलं आहे, त्यामुळे तो रेफरन्स तुम्हाला घ्यावा लागणार आहे. ते मागचे दोन्हीही पार्ट बघणं गरजेचं आहे. ठीक आहे, उत्तर काय झालं पहा. सुनील इज नॉट स्ट्रॉंगर दॅन अनिल. अर्थ बदललेला नाही या, जरी डिग्री चेंज झाली आहे. इथे बघा स्ट्रॉंग पहिलं रूप आहे विशेषणाचं, म्हणजे हे वाक्य आहे पॉझिटिव्ह डिग्रीचं. आणि पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह करताना पहा ही रचना वापरली आपण आणि उत्तर झालंय सुनील इज नॉट स्ट्रॉंगर दॅन अनिल. स्ट्रॉंगर हे विशेषणाचं दुसरं रूप आलं, म्हणजे हे झालंय कंपॅरेटिव्ह डिग्री. अर्थ बघा, अनिल इज ॲज स्ट्रॉंग ॲज सुनील. अनिल सुनील इतका मजबूत आहे. सुनील इज नॉट स्ट्रॉंगर दॅन अनिल. सुनील अनिलपेक्षा अधिक मजबूत नाही. सुनील अनिलपेक्षा अधिक मजबूत नाही म्हणजेच काय? अनिल सुनील इतका मजबूत आहे. दोघेही सारखे आहेत, अर्थ बदललेला नाहीये. हा, आपण काय काय केलं होतं बघा उत्तर लिहिताना. दिलेल्या वाक्यातलं साह्यकारी क्रियापद, पहिलं नाम, दुसरं नाम, विशेषण ओळखलं. त्यानंतर आपण पाहिलं विशेषणाच्या रूपानुसार हे वाक्य कोणत्या डिग्रीत आहे. कारण दिलेलं वाक्य कोणत्या डिग्रीत आहे हे ओळखल्यानंतरच तुम्ही त्याचं कशात रूपांतर करायचं हे ठरवू शकता. आणि वाक्याची डिग्री शोधण्यासाठी विशेषणाचं रूप मार्गदर्शक ठरणार आहे. मग विशेषण स्ट्रॉंग पहिलं रूप आहे, म्हणजे हे वाक्य आहे पॉझिटिव्ह डिग्रीचं आणि त्याचं कंपॅरेटिव्ह करावं लागतं. पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह होत असतं आणि ते कंपॅरेटिव्ह करायला ही रचना वापरली आणि रचनेनुसार शब्द टाकून दिले, झालं उत्तर. 3 स्टेप्स फॉलो केल्या. घटक ओळखले, विशेषणानुसार दिलेल्या वाक्याची डिग्री कोणती आहे ती ओळखली आणि मग तिचं संबंधित डिग्रीमध्ये रूपांतर करताना योग्य ती रचना वापरलेली आहे. यापूर्वी पण आपण 2 टॉपिक पाहिलेत यामध्येच डिग्री बदलण्याचे. पहिला पाहिला होता पहा, जर वाक्य कंपॅरेटिव्ह डिग्रीचं असेल तर त्याचं पॉझिटिव्ह कसं करायचं. नंबर 2 पाहिला, जर वाक्य सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये असेल तर त्याचं पॉझिटिव्ह कसं करायचं. आणि आता आपण बघतोय पॉझिटिव्ह डिग्री असेल तर कंपॅरेटिव्ह कसं करायचं. ओके, आता यानंतर सेकंड एक्झाम्पल पहा. अनुराग इज, सेंटेन्स पहा बरं का. अनुराग इज नॉट ॲज इंटेलिजंट ॲज अभिषेक. बघा आता हे जे सेंटेन्स दिलेले आपल्याला, याचंही आपल्याला ब्रॅकेटमध्ये सूचना दिलेली की चेंज द डिग्री. मग काय करणार? साह्यकारी क्रियापद, पहिलं नाम, दुसरं नाम, विशेषण. आता हे पक्क तुमचं लक्षात आलं असेल की आपण कोणत्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. बघा मग विदाउट वेस्टिंग मच टाइम लगेच आपण या ठिकाणी मार्क करू. हे पहा, हे साह्यकारी क्रियापद आहे, त्या अगोदर आलेलं पहिलं नाम, ॲज किंवा दॅन नंतर दुसरं नाम असतं. मग बघा ॲज 2 ॲज आलेले आहेत, मग दुसऱ्या ॲज नंतरचं हे दुसरं नाम. ॲजच्या अगोदर आलं ते विशेषण. आता बघा विशेषणाचं कितवं रूप आहे? इंटेलिजंट, मोर इंटेलिजंट, मोस्ट इंटेलिजंट. पहिलं आहे, पहिलं रूप आहे, म्हणजेच हे वाक्य कोणत्या डिग्रीत आहे? पॉझिटिव्ह डिग्री. तुम्हाला सांगितलं ना, डिग्री तुम्ही या क्रमानेच लक्षात ठेवायच्या. पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री. पहिली, दुसरी, तिसरी. पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह. इंटेलिजंट हे पहिलं रूप आहे, म्हणजे हे वाक्य आहे पहिल्या डिग्रीतलं, म्हणजेच पॉझिटिव्ह डिग्रीचं आहे. मग पॉझिटिव्हचं रूपांतर करतात कंपॅरेटिव्हमध्ये.
त्यासाठी ही रचना वापरायची आहे. आणि रचना वापरण्यापूर्वी ही टिप पण बघायची की दिलेल्या वाक्यात नॉट असेल तर उत्तरात म्हणजेच या रचनेत नॉट घ्यायचा नाही. बघा पॉझिटिव्ह आहे, कंपॅरेटिव्ह करायचं. मग ही रचना घेणार आहोत. आता टिपनुसार बघा नॉट आलाय का वाक्यात, हे पहा नॉट आलेला आहे. मग नॉट आलाय तर आता रचनेत तुम्ही नॉट घेणार नाही. ओके, दुसरं नाम घ्यायचंय सुरुवातीला. काय बरं दुसरं नाम? अभिषेक. आपण मार्क केलंय ना म्हणून तुमच्या लक्षात येते लगेच. पहा की दुसरं नाम आहे अभिषेक. हा, त्यानंतर साह्यकारी क्रियापद काय आहे? इज. त्यापुढे नॉट. पण दिलेल्या वाक्यात जर नॉट आलेला आहे तर मग आपण आता हा नॉट घेणार नाही. मग पुढे येणार विशेषणाचं दुसरं रूप. इंटेलिजंटचं दुसरं, मोर इंटेलिजंट. ओके, दॅन. आणि दॅन नंतर पहिलं नाम घ्यायचंय. पहिलं नाम काय? अनुराग. झालं उत्तर. अभिषेक इज मोर इंटेलिजंट दॅन अनुराग. उत्तर लिहिताना काय केलेलं आहे? वाक्यातील घटक ओळखलेत, ऍक्च्युली अंडरलाईन केलेले आहेत चुका होऊ नयेत म्हणून. ते घटक ओळखल्यानंतर विशेषणाच्या रूपानुसार त्या वाक्याची डिग्री कोणती आहे ते निश्चित केलं. आणि मग त्या डिग्रीचं कोणत्या डिग्रीत रूपांतर होतं त्यासाठीची रचना आपण वापरून ते शब्द त्यामध्ये टाकून दिले. पण रचना वापरत असताना टिपचा देखील विचार आपल्याला करायचा आहे. ठीक आहे ना? पुढचं एक्झाम्पल पहा. मोहन वॉज ॲज हॅपी ॲज रोहन. पहा तुम्हाला जमतंय की नाही बघा बरं का. आता एकदम पटकन, काहींनी तर लगेच उत्तरही या ठिकाणी सांगितलेलं असेल. पहा, सहाय्यकारी क्रियापद, पहिलं नाम, ॲज नंतर आलेलं दुसरं नाम, ॲजच्या आधी आलेलं विशेषण. आणि विशेषणाच्या रूपानुसार आता वाक्याची डिग्री पहा कोणती? हॅपी, हॅपियर, हॅपीएस्ट. पहिली डिग्री आहे म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री आहे. आणि पॉझिटिव्हचं रूपांतर कशात होतं? कंपॅरेटिव्हमध्ये. हे लक्षात ठेवा बरं का तुम्ही. जर वाक्य कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये असेल तर त्याचं पॉझिटिव्हमध्ये रूपांतर होतं. हां, आणि पॉझिटिव्ह असेल तर त्याचं कंपॅरेटिव्हमध्ये होतं. दोन्हीचं एकमेकांमध्ये रूपांतर होतं. बघा, मग आपण पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह करायला ही रचना वापरणार. दुसरं नाम काय आहे ते सुरुवातीला घेऊ. रोहन. त्यानंतर साह्यकारी क्रियापद आहे वॉज. पुढे नॉट. दिलेल्या वाक्यात जर नॉट असेल तर हा नॉट आपल्याला काढायचा आहे. पण इथं दिलेल्या वाक्यात नॉट आहे का? नाहीये. म्हणजे हा नॉट आपल्याला घ्यावा लागणार आहे. सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट घ्यायचा आहे. त्यापुढे विशेषणाचं दुसरं रूप हॅपीचं, हॅपियर. हा, त्यानंतर येईल दॅन. त्यानंतर पहिलं नाम जे आहे मोहन. ओके, काय झालं मग? रोहन वॉज नॉट हॅपियर दॅन मोहन. पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह केलंय. ओके, नेक्स्ट बघा. प्रत्येक एक्झाम्पल नीट लक्षात घ्या बरं का. प्रत्येक वेळी आपल्याला अधिक डिटेलमध्ये कळायला लागणार आहे आणि वेगळं काहीतरी मिळणार आहे. बघा आता, Anne was not so promising as Helen. हे वाक्य आहे आता. Anne was not so promising as Helen. साह्यकारी क्रियापद, त्या अगोदरचं हे पहिलं नाम, ॲज नंतर आलं हे दुसरं नाम आणि ॲजच्या आधी आलेलं हे विशेषण. ING जरी जोडलेला असला तरी हे विशेषण आहे. याचा अर्थ होतो पहा आशादायक. ओके, तर हे विशेषणाचं कितवं रूप आहे? प्रॉमिसिंग, मोर प्रॉमिसिंग, मोस्ट प्रॉमिसिंग. पहिलं रूप आहे. म्हणजे हे वाक्य आहे पॉझिटिव्ह डिग्रीचं. त्याचं आता कंपॅरेटिव्ह करण्यासाठी ही रचना वापरायची. पण दिलेल्या वाक्यात जर नॉट आलेला असेल तर रचनेतील नॉट आपण काढणार आहोत. बघा नॉट आलाय का? आलेला आहे. म्हणजे आपल्याला उत्तरात आता नॉट घ्यायचा नाही. हा, दुसरं नाम सुरुवातीला येईल. काय आहे? हेलन. त्यानंतर साह्यकारी क्रियापद आहे वॉज.
त्यापुढे नॉट, दिलेल्या वाक्यात नॉट आलाय म्हणून हा नॉट घ्यायचा नाही, पुढे डायरेक्ट घ्यायचं विशेषणाचं दुसरं रूप. प्रॉमिसिंगचं येईल मोर प्रॉमिसिंग. त्यानंतर काय येईल दॅन. लक्षात घ्या दॅन आहे बरं का. बरेच जण काय करतात चुकून देन हा शब्द घेतात. THEN नाहीये, THAN आहे. दॅन म्हणजे च्यापेक्षा असा शब्द आहे हा. पहिलं नाम येईल ॲन. काय झालं? हेलन वॉज मोर प्रॉमिसिंग दॅन ॲन. ओके, आता ह्या टाईपचं लास्ट एक्झाम्पल पाहू आणि त्याच्यानंतर डिग्री चेंज करण्याचा चौथा जो प्रकार आहे तो बघणार आहोत. या टाईपचं लास्ट बघा आता काय. इंग्लिश इज नॉट ॲज डिफिकल्ट ॲज मॅथेमॅटिक्स. साह्यकारी क्रियापद हे पहिलं नाम, ॲज नंतरचं हे दुसरं नाम, ॲजच्या अगोदर आलेलं हे विशेषण. डिफिकल्ट हे पहिलं रूप आहे म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स आहे. पॉझिटिव्हचं होतं कंपॅरेटिव्ह, रचना वापरू या ठिकाणी दिलेली. दुसरं नाम येईल सुरुवातीला जे आहे मॅथेमॅटिक्स. त्यानंतर साह्यकारी क्रियापद काय इज. त्यानंतर नॉट, पण नॉट घेताना टिपचा विचार करा. दिलेल्या वाक्यात नॉट असेल तर वरील रचनेतील नॉट काढायचा आहे. बघा दिलेल्या वाक्यात नॉट आहे तर मग आता हा नॉट घ्यायचा नाहीये. साह्यकारी क्रियापदानंतर नॉट न घेता डायरेक्ट विशेषणाचं दुसरं रूप येणार. डिफिकल्टचं दुसरं मोर डिफिकल्ट. त्यानंतर दॅन आणि शेवटी पहिलं नाम काय आहे इंग्लिश. बघा झाले उत्तर. मॅथेमॅटिक्स इज मोर डिफिकल्ट दॅन इंग्लिश. अर्थ बदलत नाहीये. प्रत्येक ट्रान्सफॉर्मेशनला दिलेल्या वाक्याचा अर्थ बदलू द्यायचा नाहीये आणि काळही बदलू द्यायचा नाहीये. ह्या दोन गोष्टी विचारात घेऊनच आपण त्याचं उत्तर लिहायचं हे नेहमी लक्षात ठेवा. तर बघा अशा पद्धतीने आपण पाहिलंय की पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह करताना दुसरं नाम, साह्यकारी क्रियापद, नॉट, विशेषणाचं दुसरं रूप, दॅन आणि पहिले नाम ही रचना वापरायची आहे. जर दिलेल्या वाक्यात नॉट असेल तर वरील रचनेतील नॉट काढून टाकायचा आहे आणि त्याचे हे वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण पाहिले. समजलंय? आता यानंतर आपण बघणार आहोत जर दिलेलं वाक्य सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये असेल तर त्याचं कंपॅरेटिव्ह डिग्रीत रूपांतर कसं करायचं. लक्षात घ्या नीट आतापर्यंत काय काय पाहिलेलं आहे. पहिला आपण पाहिला होता मागच्या पार्टमध्ये जर वाक्य कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये असेल तर त्याचं पॉझिटिव्ह कसं करायचं. याप्रमाणे पहा, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री अशा 3 क्रमाने पाहिलं ना आपण. तर पहिला प्रकार आपण पाहिला जर दिलेलं वाक्य कंपॅरेटिव्ह डिग्रीत असेल तर त्याचं पॉझिटिव्ह कसं करायचं. दुसरा पाहिला सुपरलेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्ह कसं करायचं. तिसरा आत्ता पाहतोय आपण पॉझिटिव्ह डिग्रीचं कंपॅरेटिव्ह कसं करायचं. आणि आता चौथा व शेवटचा प्रकार आहे जर वाक्य सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये असेल तर त्याचं कंपॅरेटिव्ह कसं करायचं. तुमच्या लक्षात आलं असेल पहा. याचाच अर्थ काय होतं बघा. पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह होतं, कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह होतं, सुपरलेटिव्हचं पॉझिटिव्ह होतं आणि सुपरलेटिव्हचं कंपॅरेटिव्ह होतं. ह्या 4 डिग्रीमध्ये आपण आपापसात चेंजेस करू शकतो. ओके, पुढचा बघा आता. बघा आता आपण चौथा आणि शेवटचा प्रकार बघतोय डिग्री चेंज करताना. सुपरलेटिव्ह डिग्री चे कंपॅरेटिव्ह डिग्री बनविताना बघा बरं का. कोणती रचना नाही वापरायची आपल्याला, तर एक चेंज करायचं आहे फक्त बरं का आपल्याला. सुपरलेटिव्ह डिग्रीचे कंपॅरेटिव्ह डिग्री बनविताना वाक्यातील
द प्लस विशेषण 3 म्हणजेच विशेषणाचं तिसरं रूप काढून, बघा काय करायचंय, सुपरलेटिव्हचं कंपॅरेटिव्ह करताना दिलेल्या वाक्यातलं द आणि त्यापुढे आलेलं विशेषणाचं तिसरं रूप काढून टाकायचंय आणि हे काढून त्या जागी विशेषण 2 प्लस दॅन एनी ऑदर लिहावा. बस एवढा चेंज करायचं आहे आपल्याला. वाक्यातलं द विशेषण 3 काढायचंय आणि त्या जागी घ्यायचंय विशेषणाचं दुसरं रूप आणि दॅन एनी ऑदर. एवढाच बदल करायचा आहे, बाकी कोणतेही शब्द बदलायचे नाहीयेत. जे मागच्या 3 प्रकारात, मागच्या 3 रचनेत तुमच्या लक्षात आलं असेल, आपण काय केलं होतं, दुसरं नाम सुरुवातीला घेतलं, पहिलं नाम शेवटी घेतलं. तिथं रचना दिली होती, त्या रचनेनुसार आपण शब्द बदललेत. इथं मात्र तसं काहीच करायचं नाही. इथं फक्त काय करायचं आहे आपल्याला, सुपरलेटिव्हचं कंपॅरेटिव्ह बनवताना वाक्यातील द प्लस विशेषण 3 काढून त्या जागी विशेषण 2 दॅन एनी ऑदर लिहायचं आहे. अर्थातच हा बदल करताना इथं सुद्धा तुम्हाला एक टीप वापरायची आहेच. बघा, प्रत्येकात एक रचना आणि एक टीप दिलेली आहे. तर ही टीप काय बघा, महत्वाची आहे. दिलेल्या वाक्यात वन ऑफ हे शब्द असतील तर ते काढून एनी ऐवजी मेनी घ्यावा. बस इतका सिंपल चेंज करायचा आहे आपल्याला. इथे हा जो आपण चेंज केलेला आहे ना, वर दिलेल्या द प्लस विशेषण 3 काढून त्या जागी विशेषण 2 दॅन एनी ऑदर घ्यायचं आहे. पण वाक्यात जर वन ऑफ किंवा क्वचित सम ऑफ पण येऊ शकतो. तर वाक्यात जर वन ऑफ किंवा सम ऑफ हे शब्द असतील तर ते काढायचेत आणि हा जो एनी आहे ना, एनी ऐवजी मेनी घ्यावा. एवढा बदल करायचा आहे. समजलं ना? तर मग एक्झाम्पल पहा. ही वॉज द ग्रेटेस्ट लॉजिशियन इन द वर्ल्ड. चेंज द डिग्री ही सूचना आपल्याला दिलेली आहे. आपलं पहिलं काम काय असतं, साह्यकारी क्रियापद, पहिलं नाम, त्यानंतर ॲज किंवा दॅन नंतर दुसरं नाम असतं. पण ॲज दॅन नसेल तर द च्या नंतर विशेषण, त्यापुढे असतं दुसरं नाम. हे आपण शोधत असतो. पण जेव्हा तुम्हाला सुपरलेटिव्हचं कंपॅरेटिव्ह करायचं असतं ना, त्यावेळेस तुम्हाला हे घटक सर्व शोधण्याची गरज नाहीये. कारण आपल्याला पहिलं नाम दुसरं नाम यांची जागा बदलायची नाहीये. आपल्याला फक्त काय करायचं सांगितलेलं आहे, सुपरलेटिव्हचं कंपॅरेटिव्ह करताना द प्लस विशेषण 3 काढायचं आहे. मग बघा वाक्यामध्ये हा द आणि त्यापुढे आलेलं विशेषणाचं तिसरं रूप ग्रेटेस्ट. द विशेषण 3 म्हणजे द ग्रेटेस्ट काढून काढला. त्या जागी काय घेणार आहात, विशेषणाचं दुसरं रूप आणि दॅन एनी ऑदर. मग ग्रेटेस्टचं दुसरं काय आहे, बरोबर आहे, ग्रेटर, आणि पुढे घेतला दॅन एनी ऑदर. बस एवढाच बदल करायचा आहे, बाकी काहीच नाही. काय केलं, द ग्रेटेस्टच्या जागी ग्रेटर दॅन एनी ऑदर हे शब्द घेतलेले आहेत. म्हणजेच द विशेषण 3 काढून त्या जागी घेतलं विशेषण 2 दॅन एनी ऑदर. हे पहा, विशेषण 2 दॅन एनी ऑदर. बाकी काहीच करायचं नाहीये. जर दिलेल्या वाक्यात वन ऑफ हे शब्द असते तर आपण काय केलं असतं, वन ऑफ काढून या एनीच्या जागी मेनी घेतला असता. पण वाक्यात वन ऑफ नाहीये कुठं, म्हणजे बाकीचे शब्द तसेच घ्यायचेत आपल्याला. ही वॉज तसाच येईल सुरुवातीला. पुढे हा चेंज केला इथं दिल्याप्रमाणे आणि मग पुढचे शब्द लॉजिशियन इन द वर्ल्ड. काय झालं उत्तर,
ही वॉज ग्रेटर दॅन एनी अदर लॉजिशियन इन द वर्ल्ड. डिग्री बदलते पण अर्थ बदलत नाहीये. ही वॉज द ग्रेटेस्ट लॉजिशियन इन द वर्ल्ड. तो जगातील सर्वात महान तर्कशास्त्रज्ञ होता. आणि इथं काय झालं पहा, ही वॉज ग्रेटर दॅन एनी अदर लॉजिशियन इन द वर्ल्ड. तो जगातील इतर कोणत्याही तर्कशास्त्रज्ञांपेक्षा अधिक महान होता. म्हणजेच काय, सर्वात महान होता. वाक्याचा अर्थ बदललेला नाहीये. नेक्स्ट बघा. The dinosaur was the most dangerous animal on the earth. पहा, the dinosaur was the most dangerous animal on the earth. करायचंय सुपरलेटिव्हचं कंपॅरेटिव्ह. काय करणार, द विशेषण 3 काढून त्या जागी विशेषण 2 दॅन एनी अदर घ्यायचं आहे. मग बघा इथे द आणि त्यापुढे आलेलं मोस्ट डेंजरस हे विशेषणाचं तिसरं रूप आहे. म्हणजे हा द मोस्ट डेंजरस काढून टाकलाय आणि हा काढून त्या जागी येणार आहे आता विशेषणाचं दुसरं रूप आणि दॅन एनी अदर. मोस्ट डेंजरचं दुसरं मोर डेंजरस. आणि दॅन एनी अदर. हा बदल केलाय फक्त. द मोस्ट डेंजरसच्या जागी मोर डेंजरस दॅन एनी अदर घेतला. म्हणजे इथं दिल्याप्रमाणे बदल केलाय. जर वाक्यात वन ऑफ किंवा सम ऑफ हे शब्द असतील तर मग ते काढून या एनीच्या जागी आपण मेनी घेणार. पण इथं कुठे वन ऑफ सम ऑफ नाहीये, म्हणजे बाकी कुठला बदल नाही करायचा. हे शब्द तसेच येतील. पहा, द डायनासॉर वॉज more dangerous than any other animal on the earth. कितीही मोठं सेंटेन्स आहे पण तितक्या सहजपणे आपण त्याचं उत्तर लिहू शकतो. Animal on the earth. बघा काय झालं उत्तर. The dinosaur was more dangerous than any other animal on the earth. उत्तर वाचायला जरी तुम्हाला हे किचकट वाटत असलं तरी लिहिताना मात्र कधी तयार झाला आपल्याही लक्षात येत नाही. कारण आपल्याला या ठिकाणी अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगितलं जातंय की डिग्री कशी बदलायची आहे. काय केलं आपण, फक्त द विशेषण 3 काढला म्हणजे द मोस्ट डेंजरस हे काढून टाकलं आणि त्या जागी घेतलं विशेषण 2 दॅन एनी अदर. म्हणजेच काय घेतलं, मोर डेंजरस दॅन एनी अदर. एवढाच चेंज केलाय, बाकी कोणताही बदल केलेला नाहीये. या दोन्ही वाक्यांमध्ये ही टिप सुद्धा आपण वापरलेली नाहीये. बघा, वन ऑफ किंवा सम ऑफ हे शब्द आले तरच ही टिप वापरायची आहे. या दोन्ही एक्झाम्पल्स मध्ये वन ऑफ किंवा सम ऑफ हे शब्द नव्हते, त्यामुळे ही टिप आपल्याला वापरायची गरजच पडली नाही. आता यानंतर पुढचं एक्झाम्पल पहा, जे यापेक्षा वेगळं असणार आहे, ज्यामध्ये वन ऑफ हे शब्द आलेले आहेत. पहा बरं का. Rahul is one of the best students of the year. ओके, आता यात पण आपल्याला चेंज द डिग्री ही इन्स्ट्रक्शन दिसल्याबरोबर पहिलं काम आपलं सहाय्यकारी क्रियापद, पहिलं नाम, दुसरं नाम, विशेषण हे आपण शोधत असतो ना. पण आपल्याला या ठिकाणी सुपरलेटिव्हचं कंपॅरेटिव्ह करताना एवढा एकच बदल करायचा आहे. त्यामुळे तुम्ही हे सर्व शब्द अंडरलाईन करायची गरज नाहीये. तर तुम्ही डायरेक्ट काय करा, द विशेषण 3 काय आहे ते शोधा. बघा, द या ठिकाणी आलाय. हा द आणि त्यापुढे आलेलं विशेषणाचं दुसरं रूप आहे बेस्ट. मग द विशेषण 3 काढला आणि त्या जागी काय घेणार आहात तुम्ही, विशेषणाचं दुसरं रूप आणि दॅन एनी अदर. मग बेस्टचं दुसरं रूप काय आहे आठवतंय का. बेस्ट याचं दुसरं रूप काय आहे, बेस्ट हे तिसरं रूप आहे. आठवतंय ना, बरोबर आहे. गुड, बेटर, बेस्ट अशी 3 रूप आहेत. तर बेस्ट याचं दुसरं रूप आहे बेटर. मग आपल्याला बेटर घ्यायचं आहे
आणि पुढे दॅन एनी अदर. बरोबर आहे. पण टीपनुसार दिलेल्या वाक्यात वन ऑफ आलेला आहे का बघा. हे पहा इथं वन ऑफ आहे. मग वन ऑफ हे शब्द असतील तर ते काढायचेत. म्हणजे हा जो वन ऑफ आहे तो काढून टाकला आणि काय करायचं ते काढून एनी ऐवजी मेनी घ्यावा. म्हणजे हा जो तुम्ही एनी घेणार आहात ना या जागी आता मेनी घ्यायचा आहे. म्हणजेच आता विशेषण 2 दॅन मेनी अदर असं या ठिकाणी येणार आहे. मग दुसरं रूप काय विशेषणाचं. बेस्टचं दुसरं आहे बेटर. त्यापुढे दॅन मेनी अदर. इथं जरी एनी दिसतोय तरी हा वन ऑफ आल्यामुळे वन ऑफ काढून आता आपण एनीच्या जागी मेनी घ्यायचं आहे. असं इथं दिलेलंच आहे टीपमध्ये. म्हणून मग दॅन मेनी अदर येईल पुढे. दॅन मेनी अदर. बस. म्हणजे एकूण काय झालंय वन ऑफ द बेस्ट काढलाय आणि त्या जागी आलंय बेटर दॅन मेनी अदर. बाकीचे शब्द तसेच येणार आहेत. राहुल इज बेटर दॅन मेनी अदर स्टुडंट्स ऑफ द इयर. पूर्ण उत्तर लिहून घेऊ आपण. राहुल इज बेटर दॅन मेनी अदर आणि पुढचा भाग तसाच येईल हा. स्टुडंट्स ऑफ द इयर. ओके. समजतंय ना. सिंपल आहे. पुढचं एक्झाम्पल बघा. चिखलदरा इज द कूलेस्ट प्लेस इन विदर्भा. बघा हे सेंटेन्स दिलेलं आहे. चिखलदरा इज द कूलेस्ट प्लेस इन विदर्भा. डिग्री चेंज करायची आहे. द विशेषण 3 काढून काय येईल. द विशेषण 3 काढून विशेषण 2 दॅन एनी अदर. मग कूलेस्टचं दुसरं रूप काय आहे कूलर आणि पुढे येणार दॅन एनी अदर. बाकी कुठलाही बदल नाहीये. द विशेषण 3 काढला आणि त्या जागी आला विशेषण 2 दॅन एनी अदर. बाकीचे शब्द तसेच येऊन चिखलदरा इज कूलर दॅन एनी अदर प्लेस इन विदर्भा. सर्व राहिलेले शब्द सुद्धा व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे. चिखलदरा इज हा भाग बदल होऊन या ठिकाणी आलेला आहे आणि प्लेस इन विदर्भा तसंच येणार आहे. बघा आता उत्तर काय झालंय. चिखलदरा इज कूलर दॅन एनी अदर प्लेस इन विदर्भा. अर्थ बदललेला नाहीये. डिग्री मात्र बदललेली आहे. सुपरलेटिव्हचं कंपॅरेटिव्ह केलंय. बदल काय झालेला आहे. द कुलेस्टच्या जागी म्हणजेच द विशेषण 3 काढून त्या जागी विशेषण 2 दॅन एनी अदर घेतलाय. म्हणजेच कूलर दॅन एनी अदर घेतलाय. बाकीच्या भागात कुठलाही बदल नाहीये. आता त्यानंतर आपण 5वं एक्झाम्पल पाहू. हा सुपरलेटिव्हचं कंपॅरेटिव्ह करतोय आपण. फूड इज वन ऑफ द मोस्ट इसेन्शियल फॅक्टर्स. बघा या वाक्याचा आपल्याला डिग्री चेंज करायची आहे. सुपरलेटिव्ह असेल तर त्याचा कंपॅरेटिव्ह करताना एवढाच बदल आपण करणार आहोत ना. द विशेषण 3 काढायचं. हे पहा द आणि विशेषण 3 आहे मोस्ट इसेन्शियल. इसेन्शियल म्हणजेच अत्यावश्यक. तर मग हा द मोस्ट इसेन्शियल काढलाय आणि या जागी आता काय येणार आहे विशेषण 2 दॅन एनी अदर. मग दुसरं रूप काय आहे याचं मोस्ट इसेन्शियलचं मोर इसेन्शियल. म्हणजेच मोर इसेन्शियल दॅन एनी अदर इथे आपल्याला घ्यावा लागेल. पण टीपनुसार वाक्यात वन ऑफ आलेला आहे. मग हा वन ऑफ काढून तुम्ही या एनीच्या जागी घेणार आहात मेनी. म्हणजेच आता काय येणार आहे वन ऑफ द मोस्ट इसेन्शियलच्या जागी येणार आहे मोर इसेन्शियल दॅन मेनी अदर. बघा मोर इसेन्शियल दॅन
मेनी ऑदर. बघा किती सिंपल चेंजेस आपण या ठिकाणी करतोय आणि जे आपल्याला खूप अवघड वाटत होतं हे किती सोप्या पद्धतीने आहे याचा आपण अनुभव घेतोय. द विशेषण 3च्या जागी आला विशेषण 2 दॅन एनी ऑदर, पण वन ऑफ आल्यामुळे हा एनीचा मेनी झालेला आहे. बाकीचे शब्द तसेच येतील. पूर्ण उत्तर काय होईल मग? फूड इज मोर इसेन्शियल दॅन मेनी ऑदर फॅक्टर्स. बघा उत्तर झालेलं आहे फूड इज मोर इसेन्शियल दॅन मेनी ऑदर फॅक्टर्स. काय केलं आपण? वन ऑफ द मोस्ट इसेन्शियलच्या जागी घेतला मोर इसेन्शियल दॅन मेनी ऑदर. सुपरलेटिव्हचं कंपॅरेटिव्ह केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आज आपण पाहिलं वाक्याची डिग्री कशी बदलायची आहे. डिग्रीचे जे 3 प्रकार आपण पाहिले, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह, या तिन्हींचंही एकमेकांमध्ये रूपांतर करत असताना 4 वेगवेगळ्या प्रकारात आपण बघितलं. पहा, पहिला प्रकार पाहिला कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह कसं करायचं, त्याची रचना होती. पहा, दुसरे नाम साह्यकारी क्रियापद नॉट ॲज, विशेषणाचं पहिलं रूप ॲज आणि पहिलं नाम. टीप होती दिलेल्या वाक्यात नॉट असेल तर या रचनेतील नॉट काढून टाकायचं आहे. दुसरा प्रकार आपण पाहिला सुपरलेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्हमध्ये रूपांतर कसं करायचं, त्यासाठी रचना होती. पहा, नो ऑदर, दुसरे नाम साह्यकारी क्रियापद ॲज, विशेषणाचं पहिलं रूप ॲज आणि पहिलं नाम. टीप होती दिलेल्या वाक्यात वन ऑफ हे शब्द असतील तर या रचनेतील नो ऑदर काढून त्या जागी घ्यायचा आहे व्हेरी फ्यू ऑदर. आणि जे वाक्यातलं साह्यकारी क्रियापद आहे ते अनेक वचनामध्ये घ्यायचं. त्यानंतर आज आपण पाहिला तिसरा प्रकार, जर वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीत असेल तर त्याचं कंपॅरेटिव्ह करतानाची रचना आहे दुसरे नाम साह्यकारी क्रियापद नॉट, विशेषणाचं दुसरं रूप दॅन आणि पहिलं नाम. टीप होती दिलेल्या वाक्यात नॉट असेल तर वरील रचनेतील नॉट काढून टाकावा. आणि चौथा प्रकार आपण पाहिलाय जो या ठिकाणी समोरच आहे, सुपरलेटिव्ह डिग्रीचं कंपॅरेटिव्ह डिग्री बनविताना वाक्यातील द प्लस विशेषण 3 काढून त्या जागी विशेषण 2 प्लस दॅन एनी ऑदर लिहायचं आहे. आणि टीप आहे पहा, जर दिलेल्या वाक्यात वन ऑफ हे शब्द असतील तर ते काढून एनीच्या जागी काय घ्यायचं आहे? मेनी. बस, दॅट्स ऑल अबाउट द टॉपिक चेंज द डिग्री. गरज वाटत असेल तर हा टॉपिक तुम्ही पाहू शकता. काही अडचणी असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये देखील त्या मांडू शकता. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.